नमस्कार मित्रांनो. एकदा राजपत्र प्रकाशित झालं की ते जोपर्यंत पुन्हा रद्द झाल्याचं प्रकाशित होत नाही तोपर्यंत काहीही थांबलेलं नसतं आणि काहीही थांबणार नसतं. फक्त धूळफेक आणि दिशाभूल हे करण्यामागं कोण आहेत, कशासाठी आहेत, काय आहेत, ज्याची त्याची कारणमीमांसा जो तो जाणो. आपण इथं पाहत आहोत क्लायंट आहे, परत आपण पाहू शकता डिझाईन कन्सल्टंट आहेत आणि सदरील नेम ऑफ वर्क म्हणजे कामाचं नाव. थोडंसं क्लोजअप करतो म्हणजे एका स्क्रीनमध्ये दिसेल तुम्हाला. परत एकदा सांगू इच्छितो, जोपर्यंत राजपत्र रद्द झाल्याचं स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येत नाही किंवा जे काही ऐकिवात येत आहे त्याचं राजपत्र निघत नाही तोपर्यंत तरी विद्यमान राजपत्राचा सन्मान करणं हे आत्ता आपण लोकशाही प्रधान म्हणून घेणाऱ्या देशात तरी संविधानिक जबाबदारी आहे आणि तेच आपलं नैतिकतेला अनुसरून देखील आहे. आशा करतो आजपर्यंत केलेला पाठपुरावा आणि इथून पुढचा पाठपुरावा हा नीतिमत्तेला अनुसरून शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक यांच्या प्रचार, प्रसार आणि प्रबोधनार्थ सदैव. सर्वांना विनंती आहे, जर आपणास वाटलं माहिती कामाची आहे तर जास्तीत जास्त जॉईन करा, उच्चतम पर्याय निवडा. धन्यवाद.